आणि आता कोल्हापुरात जाऊया। दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा सुरू आहे। चैत्र पौर्णिमेच्या यात्रा काळात गुलालाची उधळण होत असते आणि याच काळात आणखी एक परंपरा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, ते म्हणजे नवसाचा गुलाल आणि खोबरं उधळलं जाणं। वजना एवढा गुलाल उधळत चांग भलचा गजर केला जातो। नवसाची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। यात्रा काळात सहकुटुंब नवस पूर्ण करण्याची इच्छा भक्तांची असते आणि सहकुटुंब इथे यात्रा काळात येतात। या नवसाच्या गुलालाबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। तर हा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र आपण पाहतोय दख्खनचा राजा ज्योतिबा दैवाची चैत्र यात्रा सुरू आहे आणि यामध्ये महत्त्व असतं ते म्हणजे गुलाल आणि खोबऱ्याच्या उधळणीला। किलोभर वजना एवढा गुलाल उधळला जातो, चांग भल्याचा गजर केला जातो आणि खरं तर ही नवसाची परंपरा आहे जी अनेक वर्षांपासून सुरू आहे। कोल्हापुरातल्या यात्रेला अतिशय महत्त्व आहे। या यात्रा काळात सहकुटुंब येण्याची परंपरा आहे। इथे नवस पूर्ण करण्यासाठी भक्त दाखल होतात। चैत्र यात्रा सुरू झालेली आहे आणि यात्रेमध्ये शासन काढण्या ज्या आहेत त्या नातलाची परंपरा जी आहे ती आपण पाहतोय। ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय। शासन काढण्या ज्या आहेत त्या की सांगोल्याच्या गजरामध्ये नाचवताना पाहायला मिळत आहेत। भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उत्साहानं आणि आनंदाचं असं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। ही शासन काठी जी आहे ती सुद्धा आपण पाहतोय। शासन काठ्यांचं जे मान असतो तो सगळ्यात विशेषतः मान आपण पाहतो। वाजवत असताना हा सगळा काय नेमकं कशा पद्धतीने उत्साह आहे। शासन काठी येत्या कमीत कमी 200 लोक शासन काठी सोबत येतात आणि उत्साहाच्या आनंदाने हे पार करतात। किती लोक आलेले आहेत यंदा यात्रेमध्ये? कमीत कमी आमच्या गावची 200 ते 300 लोक गावची यात्रेसाठी आलेले आहेत। काय नेमकं कसा उत्साह आहे सांग बरं। ज्योतिबाच्या नावाने हा सगळा उत्साह जो आहे तो आपण पाहतोय। गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात या यात्रेमध्ये होत असते। शासन काठ्या नाचवण्याची ही परंपरा जी आहे ती विशेष परंपरा दरवर्षी अशाच पद्धतीने या ठिकाणी असते आणि संपूर्ण मंदिर परिसरामध्ये वाडी रत्नागिरी या ठिकाणी लाखो भाविक जे आहेत ते महाराष्ट्रासह इतर राज्यातून दाखल जे आहेत ते झालेले आहे। त्यामुळे संपूर्ण यात्रा काळामध्ये आनंदाचं आणि चैतन्याचं असं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।